तर हे फाउंडेशन खूप कमी लोकांना माहिती आहे. भरपूर इंटरनॅशनल आर्टिस्ट आज हा प्रोडक्ट वापरतात, पण म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमच्यासाठी या चॅनलद्वारे म्हणजे वेगवेगळी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हेअर, मेकअप, ब्युटी आणि नेल्स मी घेऊन आलेलो आहे. तर आता आपण ही सिरीज सध्या जी चालू आहे ती सध्या फाउंडेशन्स आणि मेकअप आणि याच्याबद्दल सगळ्यात चालू आहे. की बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की मी मेकअपला ऍक्च्युली जेव्हा मी मेकअप करत होता क्लायंटवरती तेव्हा मी काय वापरतो, किंवा स्टुडंटला माझा सध्या प्रश्न असतो की बाबा मी सध्या ट्रेंडिंगमध्ये कुठले मेकअप चालू आहेत, कुठले फाउंडेशन आम्ही यूज करायला पाहिजेत की सध्या जे ट्रेंडिंगमध्ये आहे, आणि कुठल्या फाउंडेशनचा काय रिझल्ट येईल. तर आज मी जो फाउंडेशन डिस्कस करणार आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी ट्रेंडिंग फाउंडेशन. दॅट इज मॅकचा स्टुडिओ फिक्स टेक म्हणून फाउंडेशन आहे. तर हे फाउंडेशन खूप कमी लोकांना माहिती आहे, कारण ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाहीये, की ह्याच्याबद्दल जास्त ट्रेनिंग होत नाहीत. कारण हे म्हणजे ते वापरताना थोडंसं जरा डिफिकल्ट नाही म्हणता येणार, बट दिस इज नॉट अ लिक्विड फाउंडेशन, दिस इज अ क्रीम फाउंडेशन. पण रिझल्ट वाईज बघाल तुम्ही त्याचा तर ह्याचा रिझल्ट खूपच चांगला आहे. आणि मेन थिंग इज स्पेशालिटी अबाउट दिस फाउंडेशन की याला कव्हरेज खूप चांगलं आहे. म्हणजे मॅक मध्ये स्पेशल प्रोडक्ट असा आहे की ज्याला 100% कव्हरेज तुम्हाला मिळतं. थोडासा ड्रायनेस कडे जातो हा फाउंडेशन, की मेकअप थोडासा तुमचा मॅट कडे जातो, पण त्याला तुम्ही डेफिनेटली यू कॅन ऍड लाईक स्टोप क्रीम्स अँड यू कॅन ऍड लाईक शिमर्स इन दॅट, आणि यू कॅन मेक द मेकअप व्हेरी नाईस अँड व्हेरी ड्यूई तुम्ही याला करू शकता. पण रिझल्ट त्याचा चांगला आहे ॲज कम्पेअर्ड टू स्टुडिओ फिक्स, की त्याला कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही हा मेकअप वापरून तुम्ही 100% मेकअपला कव्हरेज देऊ शकता. ह्याच्यामध्ये पण शेड्स तुम्हाला ज्या स्टुडिओ फिक्स मध्ये येतात त्याच शेड्स आहेत. दॅट इज लाईक NC25, NC30, NC35, NC42.5, NC45, की तुम्ही एक 4 ते 5 शेड ठेवल्यात तरी सुद्धा तुमचं काम होऊन जातं. मेनली लाईक NC25, NC35, NC42.5 या 3 शेड्स ऑल्सो आर लाईक गुड. अजून डार्कर शेड एखादी ठेवायची NC42.5च्या ऐवजी यू कॅन गो फॉर NC45. त्याच्यामुळे तुम्ही एकूण मॅक्सिमली 3 or 4 शेड्स ह्याच्यामध्ये जरी ठेवलेत तरी यू विल गेट वंडरफुल रिझल्ट ऑन युअर क्लायंट. आणि कव्हरेज ह्याचं खूप चांगलं आहे. रिझल्ट एकदम चांगला येतो. फार कमी लागतो, म्हणजे असं नाही की फार जास्ती लागतोय प्रोडक्ट. त्याचं ब्लेंडिंग खूप चांगलं होतं, फार इझी ब्लेंडिंग होतंय. पण म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की तो अजून मार्केटमध्ये तेवढा वापरला जात नाही. भरपूर इंटरनॅशनल आर्टिस्ट आज हा प्रोडक्ट वापरतात. मी पण इंटरनॅशनल आर्टिस्ट मध्ये जेव्हा ट्रेनिंग घेतो त्यांची, तर तेव्हा मी हा प्रोडक्ट वापरताना त्यांना बघितलेला आहे. त्यामुळे मी पण वापरायला सुरुवात केली आहे. पण रिझल्ट इज रिअली फाईन. आणि मेन म्हणजे तुम्हाला जर रिझल्ट बघायचे असतील तर मी ह्याच्यावरती वेगवेगळे क्लायंट्स आणि मॉडेल्स जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याच्यावरती आम्ही व्हिडिओज करतोय, की जेणेकरून हाऊ इट इज गोइंग टू बी हेल्पफुल. तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा येतोय, कसा दिसतोय, किती ब्लेंडिंग तुम्हाला करायला लागते, किती फिनिशिंग येते, तर हे तुम्ही स्वतः पाहू शकता माझ्या व्हिडिओजमध्ये. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी ह्याचे नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑल द प्रोडक्ट्स किंवा ब्युटी हेअर बद्दल सगळ्याबद्दल तुम्हाला मिळत जाते. थँक्यू व्हेरी मच.